आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन. युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे. प्रभू, त्याच्यावर आपली कृपा असते, त्याच्यासाठी विश्वात कोणतंही काम कठीण नाही राहत. त्याच्यासाठी असंभवही संभव होऊन जात. तरीही जर आपण ऋण चुकवण्याची गोष्ट करता तर प्रभू, कृपा करून मला आपली निश्चल भक्ती द्यावी. एवमस्तु. नाथ भक्ति अति सुखदाई, नाथ भक्ति अति सुखदाई. कृपा करामी अनुयायी, कृपा करामी अनुयायी. ऐक प्रभु तू सरळ कपिवाणी, एवमस्तु म्हण त्यास भवानी, एवमस्तु म्हण त्यास भवानी. ह्या संवादे सफल अशी भक्ती, रघुपती चरण भक्ती मज द्यावी, रघुपती चरण भक्ती मज द्यावी. प्रभू, आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. रावणाने माता सीतेला केवळ 1 महिन्याचा अवधी दिलाय. खरं तर नल कुबेराच्या शापामुळे तो बळजबरीनं भगवती सीतेच्या सतीत्वाचा भंग करणार नाही, परंतु तो क्रूर रावण 1 महिन्यानंतर देवी सीतेची हत्या जरूर करू शकतो. म्हणून क्षणभर विलंब करण्याने आपले पूर्ण अभियान व्यर्थ जाऊ शकते. हे रघुनाथ, आपण बुद्धिवंता श्रेष्ठ आणि सर्व शास्त्राचे जाणकार आहात. आपण अस्त्र शस्त्र विद्येचेही जाणकार आहात. आपला मोठमोठ्या दिव्यास्त्रावरही अधिकार आहे, जो विश्वात इतर कुणाकडेही नाही. मला तिन्ही लोकात कुणी असा दिसत नाही जो आपण धनुष्य धारण केल्यावर आपल्या समोर टिकू शकेल. हे रघुनाथा, म्हणून आमचं सर्वांचं मत हे आहे की आमच्या सेनेचे सेनानायक प्रभू आपणच असाल. आम्ही सर्व आपल्या मंत्र्याप्रमाणे आपले सहाय्यक होऊन आपल्या ध्वजाच्या खाली युद्ध करू. महाराज सुग्रीव, असे वीर योद्धा जर मला साथ देतील तर मी खरंच सांगतो, शीघ्र रावण आणि त्याच्या राक्षसी सेनेचा नाश करीन. एका सेनापतीला शत्रूवर आक्रमण करण्याआधी त्याचं बलाबल आणि त्याच्या सुरक्षा पद्धतीचं पूर्ण ज्ञान असायला हवं. म्हणूनच हे हनुमान रावणाच्या सेनेची संख्या
नगरद्वारांना अभेद्य बनवण्याची पद्धत, लंकेच्या रक्षणाचे उपाय, जे सर्व तू तुझ्या डोळ्यांनी पाहिलं आहेस, त्या सर्व गोष्टींचं या सभेत वर्णन कर. प्रभू, लंकेचा दुर्ग, त्याच्या रक्षणाच्या पद्धती आणि ज्या प्रकारे सेनेद्वारा सुरक्षित आहे ते सर्व मी आपणास सांगतो. लंकेची 4 महाद्वारे आहेत. त्यांच्या मजबूत चौकटींमध्ये मोठे मोठे अडसर आहेत. त्याच्यावर विशाल आणि प्रबळ कुबल यंत्रे ठेवली आहेत, ज्याच्याद्वारे आक्रमण करणाऱ्या सेनेवर ते मोठमोठे दगड फेकतात. तिथे विस्फोटक अस्त्रांचाही संग्रह असतो. नगरीच्या 4 दिशांना सोन्याचा एक वेढा आहे, जो अभेद्य आहे. त्याच्या सर्व दिशांना भयानक आणि खोल थंड पाण्याचा साठा आहे, यात मगर आदी प्राणी ठेवले आहेत. त्या खाईला पार करण्यासाठी 4ही मुख्य दरवाजांसमोर 4 झडपा बसवल्या आहेत, ज्या शत्रू आल्या असता यंत्राद्वारे पाण्यावरून उचलल्या जातात. त्याच्या 4ही बाजूस प्राकृत आणि कृत्रिम अडथळे आहेत. 4 प्रकारचे दुर्ग आहेत आणि खूप प्रकारची व्यूहरचना आहे, त्यांचं निरीक्षण रावण स्वतः करतो. परंतु प्रभू, आपल्या शक्तीच्या प्रतापाने मी लंकेची मोठी हानी केली आहे. त्याच्या झडपांना तोडून टाकलं आहे आणि खाईला बुजवून टाकलं आहे. त्यामुळे आपल्या सेनेला लंकापुरीत प्रवेश करण्यास सुविधा होईल. हे राम, मी त्यांच्या बऱ्याचशा अस्त्रशस्त्रांच्या संग्रहालयांना उद्ध्वस्त करून टाकलं आहे. आता आपण उचित मुहूर्तावर सेनेला कूच करण्याची आज्ञा द्यावी. हनुमंत, रावणाच्या नगरीत जे साहस आणि पराक्रम तू दाखवला आहेस, ते कदापि देवतांना सुद्धा संभव नव्हतं. आम्ही तुझ्याशी सहमत आहोत की आता सेनेनं कूच करायला हवं. महाराज सुग्रीव, आम्ही आपल्या सर्वांच्या संमतीनं सेना नायकाचा कार्यभार सांभाळतो. उद्या उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात, जेव्हा चंद्र हस्त नक्षत्रात येईल, त्या विजयी मुहूर्तावर आपल्या सेनेची यात्रा आरंभ होईल. या सेनेच्या पुढं अग्रभागी वेगवान वानरांना घेऊन सेनापती नील मार्ग पाहण्यासाठी जाईल. नील, तू सेनेला अशा मार्गावरून घेऊन चल ज्यावर फळमुळं जास्त असतील, शीतल जल आणि मध मिळण्याची सुविधा असेल. तुझ्या दलास दुष्ट राक्षसांपासून सावधान राहावं लागेल, ज्यामुळं आपल्या मार्गात शीतल जल आणि फळांना ते विषापासून दूषित करू शकणार नाहीत. पुढं चालताना शत्रूच्या गुप्तचरांपासून सावधान राहणं तुमचं प्रमुख कर्तव्य असेल. कधी असं होऊ नये की आपण पुढे निघून गेलो आणि शत्रूनं पाठीमागून आक्रमण केलं. सेनापती नीलच्या मदतीकरता महाबली गय, गवय आणि गवाक्षही पुढे राहतील. सेनापती प्रशप सेनेच्या उजवीकडे राहून सेनेचं रक्षण करत चालतील. परमवेगवान आणि परमवीर गंधमादन सेनेच्या डावीकडून चालतील. मी, लक्ष्मण, महाराज सुग्रीव, हनुमान आणि अंगद सोबत सेनेच्या मध्यभागी असेन आणि तिथूनच सेनेचं संचालन होईल.
रणशूर वीरांनो, सैनिक जेव्हा युद्धाच्या दिशेनं पहिलं पाऊल उचलतो तेव्हा जगातील सर्व मोह माया सोडून पुढे चालत असतो. त्यावेळी त्याची सर्व नातीगोती मागे राहून जातात, इथपर्यंत की आयुष्याचा मोहही सोबत राहत नाही. तो मोह मायेची सारी बंधनं तोडून एका योग्याप्रमाणे केवळ एकाच लक्ष्यावर दृष्टी ठेवून पुढे चालत राहतो. सैनिकाचं युद्धात एकच लक्ष असतं, विजय. आपलं लक्ष ही विजयच आहे. परंतु कोणी एक प्राणी किंवा रावण नावाच्या कोणा एका शत्रूवरच नाही, तर अधर्मावर धर्माचा विजय, अनितीवर नीतीचा विजय, अन्यायावर न्यायाचा विजय आणि असत्यावर सत्याचा विजय, हाच विजय आपलं लक्ष आहे. आणि त्याच लक्ष्याच्या दिशेनं आपल्याला पुढे चालायचंय. युद्धात जिंकण्यासाठी दोन गोष्टी परमावश्यक आहेत: मनात उत्साह आणि हृदयात प्रभूवर विश्वास. म्हणूनच मनात उत्साह ठेवा आणि हृदयात हा विश्वास ठेवा की प्रभू सदैव धर्म आणि सत्याची साथ देतात. तेव्हा तुम्हाला कोणतीही शक्ती नाही हरवू शकणार. सेनापती नील, तुम्ही पथ ठरवणाऱ्या अग्रिम दलाला घेऊन पुढे चालावं. पण या गोष्टीपासून सावध रहा की पुढे चालणारी सेना कुठलंही गाव, नगर किंवा जनपथाच्या जवळून जाणार नाही, ज्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही. मार्गात कोणी उत्पात करणार नाही, कोणीही शिस्तभंग करणार नाही. आपण निश्चिंत राहा प्रभू, आपल्या आज्ञेचं पालन होईल. आता निघण्याचा आदेश द्या. जय भोलेनाथ, यशस्वी भव. जय माता भवानी. जय भवानी, जय भवानी, जय भवानी, जय भवानी. हर हर महादेव, 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 हर हर महादेव. हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. पाप्यांच्या नाशका, धर्म प्रकाशका, पाप्यांच्या नाशका, धर्म प्रकाशका. रामाची सेना निघे, रामाची सेना निघे, श्रीरामाची सेना निघे, रामाची सेना निघे. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. पाप अन्यायातही, घोर अंधारातही, पाप अन्यायातही, घोर अंधारातही एक नवी ज्योत पेटली, एक नवी ज्योत पेटली. श्रीरामाची सेना निघे, रामाची सेना निघे. दुर्जनहीन करूया धरती, प्रण श्री राम करे, प्रण श्री राम करे. काम अपुरे राहील जोवर, करणे ना विश्राम, करणे ना विश्राम. त्यास ना
नाशण्या जाऊ ज्यांचा मंत्र वयम रक्षामहा, मंत्र वयम रक्षामहा. वेळ येतसे निकट राम अन रावण या युद्धाची, वेळ महायुद्धाची. तुम्ही लोक धन्य हो, देवता प्रसन्न हो. तुम्ही लोक धन्य हो, देवता प्रसन्न हो. आज मनोकामना फळे, आज मनोकामना फळे. श्रीरामाची सेना निघे, रामाची सेना निघे. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, महादेव, महादेव. हे महासागरा, आपल्या प्रथम दर्शनासाठी दशरथ पुत्र राम आपणास प्रणाम करतो. हे राम, आम्ही सर्व समुद्र तटाजवळ पोचून चिंतित झालो होतो की या आगाध समुद्रास कसे पार करावे. त्यावेळी तर पवनपुत्र हनुमानाने आमच्या समस्येचे निराकरण केले होते. परंतु आता प्रश्न आहे की इतक्या मोठ्या वानर सेनेला घेऊन या विशाल सागरास कसे ओलांडता येईल. हो, जर ह्याला ओलांडण्याची व्यवस्था केली गेली तर आमच्या सैनिकांद्वारा लंकेच्या समस्त राक्षसांचा विनाश झालाच समजा. यासाठी खूप विचारमंथनाची आवश्यकता आहे. तोपर्यंत तुम्ही सेनापतींना सांगून आपापले तंबू टाकावेत. तसंच सर्व युथपती सावध राहून सेनेच्या चहूबाजूस पहाऱ्याची व्यवस्था ठेवावी, म्हणजे राक्षसांद्वारा कुणा गुप्त आक्रमणाची शक्यता राहणार नाही. जशी आज्ञा प्रभू. नल नील, आज्ञेचं पालन करा. जशी आज्ञा प्रभू. लक्ष्मण, सागर समस्त नद्यांचा स्वामी आहे, म्हणूनच याच्यात समस्त तीर्थांचा समावेश आहे. चल, सागर देवतेच्या चरणांना स्पर्श करू. चला. सागर तीरी आले सैन्य सहित श्रीराम. कृपा सिंधु प्रभु करे सागरास प्रणाम. वरुण देवाय नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं. दादा, क्षितिजा पल्याड कुठेतरी बसून वहिनी आपली वाट पाहत असतील ना. त्यांना आत्ता जाऊन जर कोणी सांगू शकलं की आम्ही समुद्राच्या तटापर्यंत सेना घेऊन पोचलो आहोत, तर त्यांची मालवत चाललेली आशा देखील पुन्हा जिवंत होईल दादा. हो लक्ष्मण, खरंच यावेळी तिला कोणी हे सांगू शकलं असतं की समुद्राच्या दुसऱ्या तटावर उभं माझं मन तिला साथ घालत आहे. परंतु तिला हे सगळं सांगणार कोण? मध्ये तर जणू सागर आणि आकाशानं मिळून नजरेचा रस्ताही अडवला आहे. सीता,
धीर धर प्रिये. जर आवश्यकता वाटली तर तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी समुद्राला जाळून मी त्यातूनही रस्ता काढीन. परंतु मी पोहोचेन अवश्य. माझ्यावर विश्वास ठेव. माते, आज खूपच शुभशकुन होत आहेत. माझी डावी पापणी फडफडतीये. खूपशा आनंद लहरी हृदयात उठतायत. तेव्हाच खूप प्रसन्न दिसते आहेस. आज पहिल्यांदाच तुझ्या वाणीत असा उत्साह आणि चेहऱ्यावर चमक दिसत आहे. हो माते, झोपता झोपताच असं वाटलं जणू माझा डावा हात माझ्या स्वामींच्या हातापर्यंत पोहोचलाय. मुली, असं समज की तुझ्या नाथांचा श्रीरामांचा हात या नरकातून तुझा उद्धार करण्यासाठी उठला आहे. नक्कीच त्या विराट वानराने तुझा संदेश तुझ्या स्वामींना ऐकवला आहे. त्यांची पावलं लंकेच्या दिशेने तुझा उद्धार करण्यासाठी पडली आहेत. हाच अर्थ आहे तुझ्या हृदयात उठणाऱ्या आनंदाचा आणि या शुभ शकुनांचा. खरंच? होय. माते, आज खूपच शुभशकुन होत आहेत. माझी डावी पापणी फडफडतीये. खूपशा आनंद लहरी हृदयात उठतायत. तेव्हाच खूप प्रसन्न दिसते आहेस. आज पहिल्यांदाच तुझ्या वाणीत असा उत्साह आणि चेहऱ्यावर चमक दिसत आहे. हो माते, झोपता झोपताच असं वाटलं जणू माझा डावा हात माझ्या स्वामींच्या हातापर्यंत पोहोचलाय. मुली, असं समज की तुझ्या नाथांचा श्रीरामांचा हात या नरकातून तुझा उद्धार करण्यासाठी उठला आहे. नक्कीच त्या विराट वानराने तुझा संदेश तुझ्या स्वामींना ऐकवला आहे. त्यांची पावलं लंकेच्या दिशेने तुझा उद्धार करण्यासाठी नक्कीच पडली आहेत. हाच अर्थ आहे तुझ्या हृदयात उठणाऱ्या आनंदाचा आणि या शुभ शकुनांचा. खरंच? होय. ऐकता का? मोठे अपशकुन होत आहेत नाथ. भावी भय आणि शंकेने माझ्या हृदयाचा थरकाप होत आहे. अपशकून? आम्हाला विचारल्याशिवाय हे अपशकून लंकेत कसे प्रवेश करते झाले? ही हसण्यावारी नेण्याची गोष्ट नाहीये महाराज. मी आपल्याला आता जे काही सांगते आहे ते स्वप्न नाहीये. सत्य व अनुभवाच्या आधारे सांगते आहे. मला खूप भीती वाटते आहे स्वामी. स्त्रिया स्वभावानच भित्र्या असतात. तशी भित्रट मी नाही आहे महाराज. मी त्रिलोक विजेता दशानन श्रीलंकेची पट्टराणी आहे. मला कुणाचे भय नाही आहे नाथ. हा, भय आणि शंका आहे ती केवळ अनिती आणि अधर्माची. आपल्यालाही अवश्य काही अनुभव येत असेल. आम्हाला असा काही अनुभव येत नाही महाराणी. रावणाजवळ यायला भयालाही भीती वाटत असेल. नाही महाराज, प्रत्येक जीवाचा अंतरात्मा त्याला अवश्य सूचना देत असतो. हा, ही गोष्ट वेगळी आहे की आपल्या अहंकार आणि जय जयकारात त्याला तो आवाज ऐकू येत नाही. स्वामी, आपण जरा आपल्या अंतःकरणात डोकावून पहा. जेव्हापासून आपण सीतेला लंकेत आणले आहे, काय आपले मन पहिल्यासारखे शांत आहे? आपल्याला हे दिसत नाहीये का की तेव्हापासून सतत काही ना काही अमंगल सूचक अपशकुन होत आहेत? काय अमंगल होत आहे? मी पूजा करायला बसते पण लक्ष नाही लागत. यज्ञ हवनाच्या शुद्ध अग्नीतून दिव्य गंधाऐवजी दुर्गंध येऊ लागतो. दुरामध्ये काजळी असलेली मलिनता दिसते. वेदपाठ करायला बसते तेव्हा वेद मंत्र विसरले जातात. उजवा डोळा फडकून अशुभ संकेत देतो नाथ. तुमच्या तुबळ्या मनाच्या शंकेवर काय उपाय असू शकतो? उपाय एकच आहे नाथ. सीतेला आदरपूर्वक रघुवरांकडे पोहोचवून द्या. राणी, आता सगळं कळलं. तुझ्या खऱ्या शंका अपशकुनांचं कारण सीतेचा सौती मत्सर नाही, सीता माझी सवत नाही. पण होईल.
अवश्य होईल. आणि त्या दिवसापासून तुझं पट्टराणीपद हिरावलं जाईल. त्याच अमंगलाच्या शंकेनं अस्वस्थ असता तुम्ही. मंगल हो किंवा अमंगल, आता सीता जगेल तर लंकेत आणि मरेल तीही लंकेतच. काय झालंय? कशासाठी हा नाद आहे? त्रिलोक विजेत्या लंकेश्वर महाराजांचा विजय असो. गुप्तचरांनी बातमी आणली आहे महाराज. काय बातमी आणली आहे? महाराज, बातमी आहे सीतेचा पती राम, आपला भाऊ लक्ष्मण आणि किष्किंधाचे राजा सुग्रीवाच्या खूप मोठ्या वानरसेनेसह समुद्राच्या त्या किनाऱ्यावर आले. आणखी काही? नाही महाराज. चांगली गोष्ट आहे. जा. आपण ऐकलत महाराज, ते आपली सेना घेऊन लंकेच्या पलीकडे पोहोचले आहेत. राणी मंदोदरी त्या किनाऱ्यावर आणि या किनाऱ्यावर आकाश पाताळाचं अंतर आहे. स्वामी, त्यांचा एक दूत लंकेत येऊन गेला. पूर्ण देशात हाहाकार माजून टाकला. थोडा विचार करा स्वामी, स्वस्थपणे, विवेकाने. नीती अनितीचे विवेचन करून विचार करा नाथ. सल्ला विचारांचं काम मंत्र्यांसोबत केलं जातं. बुद्धिवान, विचारवंत, नीती निपुण मंत्री आणि महापराक्रमी योद्ध्यांची कमतरता नाही लंकेश्वराच्या राजदरबारात. जे काही विचारमंथन होईल राजदरबारात होईल. करत बसे मंदोदरी वारंवार सचेत, अहंकारी ना समजे संकटाचा संकेत. अहंकारी ना समजे संकटाचा संकेत. हर क्षणी सीता विचारी, कधी येतील श्रीराम. असुर दुरात्म्याला मिळे करणीचा परिणाम. कधी येतील श्रीराम. सीते, मुली साऱ्या नगरात चर्चा होत आहे. काय चर्चा होत आहे माते? की रामाची सेना समुद्राच्या त्या किनाऱ्यावर आली आहे. गुप्तचरांनी ही बातमी आणली आहे. खरंच? खरंच माते? माझे नाथ भाऊजी येत आहेत? खरंच येत आहेत? हो. माझं स्वप्न सत्य ठरण्याची वेळ आलीये. हे अंबे, हे गौरी माते, तूच माझं स्वप्न सत्य ठरवलं होतंस. तूच माझं स्वप्न सत्य ठरवशील. याला स्वप्न नको म्हणू सीते, हे साक्षात होणे सत्य आहे. हे ऐकून लंकेशही चिंतेत पडले असतील. युवराज इंद्रजीत, अनुज विभीषण, सेनापती अकंपन, प्रहस, महापाश, दुर्मुख आणि मंत्रिमंडळाचे सदस्यगण, आपण सर्वांनी ऐकलंच असेल. 2 वनवासी भाऊ राम आणि लक्ष्मण किष्किंधाच्या वानर सेनेसोबत समुद्राच्या त्या तटावर पोहोचले आहेत. गुप्तचरांचं म्हणणं आहे ते लंकेवर चढाई करण्याच्या तयारीत असतील. ही बातमी लंकेत आगीसारखी पसरली आहे. प्रजा थोडी चिंतित होतीये. युद्ध लंकेच्या दारापर्यंत येऊन पोहोचलंय. पूज्य माल्यवानजी, आपल्यालाही भीती वाटते की काय? शांत व्हा युवराज. माल्यवान आपल्या ज्येष्ठ आहेत, बुद्धिमान आहेत. आम्ही त्यांच्याशी सहमत नसलो तरी त्यांच्या मताचा आम्हाला आदर करायला हवा. सभासद हो, जेव्हाही काही बिकट समस्या आली आम्ही आपल्या सर्वांशी विचार विनिमय करूनच पाऊल उचललं आहे. त्या दिवशी सभेत बांधून आणलेल्या वानर हनुमानाच्या वधाचा विचारही
बिभीषणाची मान्यता न मिळाल्या कारणाने आम्ही सोडून दिला. हीच तर चूक केली. त्याच दिवशी त्या वानराला ठार केलं असतं तर आज ही समस्याच समोर आली नसती. ना तो जिवंत परतला असता, ना त्या लोकांना इथला ठाव ठिकाणा कळला असता. आता ही कोणती समस्या जटिल झाली आहे? समुद्राच्या त्या तीरावर आल्याचा अर्थ हा नाही की ते 100 योजने अर्थात 400 कोसांचा विशाल दुर्गम समुद्र ओलांडून सेनेसहित लंकेत येतील. सेनापती या कंपन, कमीत कमी आपण तर अशी गोष्ट तोंडातून काढू नका. आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहिलंय की रामाचा पराक्रम कसा होता. साऱ्या जनस्थानातून केवळ आपण आणि शूर्पणखाच युद्धभूमीवरून पळून आपला जीव वाचवला होता. महाराज, आपण हेही विसरता नाही कामा की शत्रूचा एक दूत हनुमान समुद्र ओलांडून लंकेपर्यंत पोचला होता. अर्थात आपली लंका नगरी आता दुर्गम नाही राहिली. मग त्या एकट्या वानराने साऱ्या लंकेला आग लावली आणि आपल्या मोठमोठ्या शूरवीर महाबली नगराचे रक्षक पाहतच राहिले. याचा अर्थ हा आहे महाराज की आपल्या सुरक्षेची द्वारेही आता अभेद्य नाही राहिली. तुझं काय मत आहे बिभीषण? आम्हाला काय करायला हवं? महाबली लंकेश्वर श्री रामचंद्रजींनी बिभीषण, शत्रूला श्री लावून संबोधित करू नकोस. क्षमा लंकेश्वर, माझं मत आहे की रामाशी शत्रुत्व आपण स्वतःच ओढवलं होतं. कोणत्याही वेळी त्याने प्रथम प्रहार नाही केला. सर्वात आधी आपली बहीण शूर्पणखेनेच तिथे जाऊन छेडछाड केली. खरदूषणाने अविचारीपणे आपल्या अहंकाराच्या धुंदीत त्यांच्याशी शत्रुत्वाचा व्यवहार केला. त्यावर सर्वात मोठं अनितीचं काम केलं आपण. त्यांच्या पत्नीचं हरण करून त्यांच्या आत्मसन्मानावर प्रहार करून. बिभीषण, खरं आहे महाराज, आपणच चूक केली आहे आणि आपणच आपली चूक सुधारून देवी सीतेला आदरपूर्वक त्यांच्या पतीकडे पोचवायला हवं. पिताश्री, आपल्या गौरवशाली त्रिलोक विजयी राक्षस कुळात हे छोटे काका विभीषणच सदा सगळ्यांपेक्षा वेगळा आणि बेसुरा राग आळवतात. आपण राक्षस कुळातील नाही आहोत. आपण परम पुण्यात्मा महर्षी पुलत्स्याचे वंशज आहोत. तर आपणही एका मानवाच्या भयाने पळून गेलेल्या मारीच मामाप्रमाणे भगवे वस्त्र धारण करून कुठल्या ऋषीच्या आश्रमात वेगी चूल का नाही पेटवत इथे लंकेत कोणत्या लालसेने राहत आहात? पुत्र मेघनाद, अशा गर्विष्ठ निरर्थक गोष्टी करणं, आपल्याहून मोठ्यांशी असभ्यता करणं तुला शोभा देत नाही. तू अजून अनुभवहीन बालक आहेस. बालक आहे? देवतांच्या गर्वाला मातीत मिळवणारा, मोठमोठ्या शूरवीर दैत्य आणि नागांच्या कुळांना शोकमग्न करून टाकणारा, ऐरावत हत्तीचा दात उखडून देवराज इंद्रजिताला पछाडून खेचून जमिनीवर आपटणारा असा हा इंद्रजीत एक अनुभवहीन बालक. पिताश्री, वनात भटकणारे 2 मानव, त्यांच्या सोबत काही वानर, आपण त्यांचे भय का बाळगताय बरं? भय शब्द तर रावणाच्या शब्दकोशातच नाही आहे आणि नर किंवा वानर तर आमचं काही वाईट करू शकत नाहीत. महाराज दशानन, मी आपला पित्या समान आदर करतो. आपण केवळ राजा नाही, माझे मोठे बंधू देखील आहात. ज्यांना आपण साधारण वनवासी नर म्हणून उपेक्षा करत आहात, त्यांच्या शौर्याची गाथा विसरू नका. परमवीर सुबाहू, विराट कबंध आणि विरार, खरदूषण, त्रिचिरा, जगातला सर्वात महाबली वाली हे सर्व त्यांच्या बाणांचा बळी बनून परलोकात गेले आहेत. ज्या वानराचा आपण उपहास करीत आहात त्याच्या करणीची चिन्ह, लंकेच्या कानाकोपऱ्यात जळून भस्म झालेले वाडे,
ज्वाळांमुळे नष्ट झालेल्या लंकेतील प्राचीन गोष्टी आणि आगीत जळून पडलेल्या सुवर्णस्तंभाच्या रूपात दिसत आहेत. हे बंधू, मी आपल्या समस्त विश्रवा वंशाच्या हिताचीच गोष्ट सांगत आहे. हिताची गोष्ट सांगताय की भित्रेपणाचा धडा शिकवताय आम्हाला? मी धर्म म्हणजेच नीतीचा मार्ग प्रशस्त करतोय वत्सा इंद्रजीत. चुकीचं मत देऊन पथभ्रष्ट करणाऱ्या लांगुल चालक मंत्र्यांपासून सावधान करू इच्छित आहे. सचिव वैद गुरु तीन जो प्रिय बोल ही भय आस, राजधर्म दंड दीन कर होई वेद ही नास. ज्या राजाचे असे मंत्री गुरु आणि वैद्य असतील जे त्याच्या नाराजीला घाबरून किंवा व्यक्तिगत लाभाच्या आशेने त्याच्या हिताची खरी गोष्ट सांगत नाहीत किंवा त्याला प्रसन्न ठेवण्यासाठी केवळ गोडगोड गोष्टी करतात, त्या राजाचे राज्य, त्याचं शरीर, त्याचा धर्म तिघांचा लवकरच नाश होऊन जातो. महाराज लंकेश, माझे आदरणीय बंधू, कधी कधी कामक्रोधाच्या उत्तेजित आवेशात कुमती मनुष्याला कुमार्गाकडे खेचत घेऊन जाते, परंतु आपल्या चुकीचं भान येताच सुधारणा करण्यातच समजूतदारपणा आहे. हे दशानन, आपण गर्वाच्या नशेत एका परस्त्रीला यमपाशा समान आपल्या गळ्यात बांधून घेऊन आला आहात. महाराज, ती राक्षस कुळासाठी काल रात्री समान आहे. विभीषण, तुझ्याशिवाय इतर कोणी असा उच्चार केला असता तर त्याच क्षणी त्याला प्राणाला मुकावं लागलं असतं. क्षमा क्षमा लंकेश्वर, विचार विमर्श करताना असा प्रकोप शोभा देत नाही. हे वेदवेत्ता, थोड्या विवेकाने विचार करा. ज्या परस्त्रीचं तिच्या इच्छेविरुद्ध पाशवी बळाच्या जोरावर हरण केलं असेल, अशी स्त्री विषाद बुडालेल्या कट्यारीसारखी असते. म्हणून मी आपल्याला हात जोडून प्रार्थना करतो बंधू, की सीतेला सन्मानपूर्वक तिच्या पतीकडे पोचवून द्या. याने आपला मान कमी नाही होणार, परंतु तिन्ही लोकात सुयश पसरेल. मान वाढणार नाही. तिन्ही लोक आम्हाला भेकड म्हणतील. जिथं वीर पुरुषांची सभा होईल तिथं सर्व आम्हाला हसतील. वीर पुरुष एकदा जे पाऊल उचलतो ते मागे घेण्यात त्याच्या शौर्याला डाग लागतो. परंतु नीती नीती शक्तीहीन पुरुषांनी विणलेलं एक असं जाळं आहे ज्यात वीर पुरुष कधी नाही फसत. नीती शक्तीची सेविका असते. जो शक्तिशाली करता आहे तीच नीती आहे, तोच धर्म होऊन जातो. नाही दादा, नाही. हा अधर्म आहे आणि अधर्म कधी धर्माचं स्थान नाही घेऊ शकत. हे क्रूर शारीरिक बाहुबळ धर्माला नाही संपवू शकत. धर्माकडे आध्यात्मिक बळ आहे, त्याच्याकडे दैवी विधानाची शक्ती आहे. केवळ आपल्या या अधर्मी कामाने साऱ्या कुळाचा विनाश होऊन जाईल. मी आपल्या कुळाच्या कल्याणासाठी आपल्या चरणांवर झुकून प्रार्थना करतो. चरणावर झुकून प्रार्थना नाही, दशाननाचे अभिमानानं उंचावलेलं मस्तक शत्रूच्या चरणावर झुकवण्याचा कट करतो आहेस. आम्हाला कळून चुकलं आहे. तो वानर प्रथम तुझ्या घरी आला, तू सीतेचे रहस्य सांगितलंस, त्याने सगळ्या लंकेला आग लावली, पण तुझं घर मात्र वाचलं. घरचे रहस्य फोडणाऱ्या तू लहानपणापासूनच आमचा विरोध करत राहिला आहेस. साऱ्या लंकेत एकटा तूच आपली स्वतःची वेगळी चूल सतत वेगळी मांडत आला आहेस. आम्हाला नीती आणि धर्म शिकवायला निघालायस. जा कुलहीन, घरचा भेदी, त्या वनवासीना जाऊन नीती शिकव, यांच्यावर तुझं खरं प्रेम आहे. जा. दादा, मला चुकीचं समजू नका. तुम्ही मला पित्या समान आहात. मी निष्कपट आणि निर्दोष मनाने सदा आपलं चांगलंच चिंतलं आहे, सदा आपल्या कल्याणाची इच्छा ठेवली आहे. याच भावाने मी पुन्हा आपले चरण पकडून प्रार्थना करतो की श्रीराम त्रिलोकीचे स्वामी आहेत, त्यांच्याशी वैर पत्करू नका. कुलकलंक, जा. माझ्या नजरेसमोरून दूर हो. जा. लंकेत तुझं काही स्थान नाहीये. जा.
माझ्यावर हसणाऱ्यांनो, मला तुमच्यावर दया येते. मी तुम्हा सर्वांच्या डोक्यावर फिरणाऱ्या काळाला पाहत आहे. शास्त्रात लिहिलंय, विनाशकाले विपरीत बुद्धी. आपल्या विनाशाकडे जाणाऱ्या प्राण्याला जरी भगवान कल्याणकारी गोष्ट सांगायला आले तरी आपल्या अहंकाराच्या भ्रमात बुडलेल्या अंध प्राण्याला भगवान सुद्धा वेडा वाटतो. आणि आपल्या दुर्बुद्धीला सर्वश्रेष्ठ समजून आपण लोकांप्रमाणेच हसता हसता आपल्या विनाशाच्या गर्तेत बुडत बुडत जातो. मी आपल्या कुळाच्या कल्याणासाठी आपल्या चरणांवर झुकून प्रार्थना करतो. चरणावर झुकून प्रार्थना नाही, दशाननाचे अभिमानानं उंचावलेलं मस्तक शत्रूच्या चरणावर झुकवण्याचा कट करतो आहेस. आम्हाला कळून चुकलं आहे. तो वानर प्रथम तुझ्या घरी आला, तू सीतेचे रहस्य सांगितलंस, त्याने सगळ्या लंकेला आग लावली, पण तुझं घर मात्र वाचलं. घरचे रहस्य फोडणाऱ्या तू लहानपणापासूनच आमचा विरोध करत राहिलायस. साऱ्या लंकेत एकटा तूच आपली स्वतःची वेगळी चूल सतत वेगळी मांडत आला आहेस. आम्हाला नीती आणि धर्म शिकवायला निघालायस. जा कुलहीन, घरचा भेदी, त्या वनवासीना जाऊन नीती शिकव, ज्यांच्यावर तुझं खरं प्रेम आहे. जा. दादा, मला चुकीचं समजू नका. तुम्ही मला पित्या समान आहात. मी निष्कपट आणि निर्दोष मनाने सदा आपलं चांगलंच चिंतलं आहे, सदा आपल्या कल्याणाची इच्छा ठेवली आहे. याच भावाने मी पुन्हा आपले चरण पकडून प्रार्थना करतो की श्रीराम त्रिलोकीचे स्वामी आहेत, त्यांच्याशी वैर पत्करू नका. कुलकलंक, जा, माझ्या नजरेसमोरून दूर हो. जा, लंकेत तुझं काही स्थान नाहीये. जा. लंकापती, प्रत्येक प्राण्याचा हा प्रथम धर्म आहे की जेव्हापर्यंत ह्या जगात जगेल स्वाभिमानानं जगेल. कारण स्वाभिमानाशिवाय जगण्याला जगणं नाही म्हणत.
त्याहून तर मरण पत्करणं उत्तम. दुसरीकडे नीतीनुसार भरल्या सभेत कोणा माननीय व्यक्तीला अपमानित करणं त्याला मृत्यूदंड देण्यासारखंच आहे. अर्थात आजपासून सर्व दृष्टीने मी आपणासाठी मृत आहे. आपला व माझा काहीही संबंध बाकी नाही उरला. म्हणून आपल्या आज्ञेनुसार मी आजच लंका सोडून दुसरीकडे कुठेतरी निघून जातो. जाताना भगवंताकडे एकच प्रार्थना करतो की त्याने आपणास सद्बुद्धी द्यावी. त्याग करे विभीषण ही लोपे चैतन्य राजमहाली. महाराजांनी सांगितलं की लंकेतून निघून जा. मीही सांगितलं की लंका सोडून देईन. बोलणं सोपं होतं, पण आपल्या जन्मभूमीला सोडणं कठीण वाटतंय. मला पुन्हा पुन्हा आपली प्रजा आणि राक्षस जातीची आठवण येते. केवळ एका पाप्याचं पाप आणि अहंकारामुळे सारे निर्दोष प्रजा मारली जाईल. वीर राक्षस जात नामशेष होईल. आपल्या प्रजेची आपल्यावर जबाबदारी असल्याचा भास पुन्हा पुन्हा मनात होतोय. या समस्येवर काही उत्तर नाही सापडत. मी कसा आपल्या मातृभूमीचा समूळ विध्वंस होण्याचे टाळू शकेन? आता या गोष्टींचा विचार करायला वेळ नाहीये. याआधी की महाराज रावणांच्या मनात आपल्याला बंदी करून कारागृहात टाकण्याचा विचार येईल, आपल्याला इथून निघून जायला हवं. पण मी कुठे जाऊ? शक्य झालं तर श्रीरामांकडे जाऊन त्यांना प्रार्थना करा की त्यांनी रावणांच्या पापांचा दंड त्यांच्या निर्दोष प्रजेला न द्यावा. परंतु युद्धात तर काहीही होऊ शकतं, आणि हे युद्ध तर नक्कीच होईल. मग तर अजून आवश्यक आहे त्यांना भेटून युद्धाची दिशा अशा प्रकारे द्या ज्यामुळे प्रजेची कमीत कमी हानी होईल. यासाठी आपल्याला श्रीरामांना भेटून त्यांचे विश्वास पात्र बनवून युद्धाची सूत्र सांभाळण्यात सहभागी व्हावं लागेल. मी श्रीरामाचा भक्त अवश्य आहे, परंतु यावेळी ते लंकेचे शत्रू आहेत. काय माझा धर्म त्यांची साथ देण्याची आज्ञा देतो? हो राजन, पहिली गोष्ट तर ही आहे की श्रीराम लंकेचे शत्रू नाहीत, रावणाचे शत्रू आहेत. तो रावण जो यावेळी एक प्रकारे देशद्रोही आहे, कारण यावेळी तो व्यक्तिगत कामाग्नीनं भडकलेला, कोणाचा उपदेश न मानता धर्म, नीती आणि मर्यादांना आपल्या अहंकाराच्या पायदळी तुडवत साऱ्या देशाला युद्धाच्या आगीत लोटतोय.
म्हणून या देशाला वाचवण्यासाठी रावणाचा अंत आवश्यक आहे. त्याचे दोनच मार्ग आहेत. पहिला हा की आपल्याकडे अशी सेनेची शक्ती असेल तर त्याला सिंहासनावरून उतरवून रामाशी तह केला जावा, परंतु हे संभव नाही. म्हणून दुसरा एकच मार्ग आहे की आपण स्वतः श्रीरामांना भेटून युद्धाचं संचालन असं करा ज्याचं लक्ष केवळ त्या आताताई रावणाचा अंत असेल. यावेळी हाच आपला धर्म आहे. हा इतका गंभीर विषय आहे की कोणताही निर्णय घेण्याआधी या स्वगुरुजनांची संमती आणि आशीर्वाद आवश्यक आहे. म्हणून मी माझ्या मातेकडे जातो. ती जशी आज्ञा देईल मी तसंच करीन. राजमाता कैकेशींना सांगा की आम्हाला त्यांच्या दर्शनाची परवानगी मिळावी. जशी आज्ञा. राजमाताजींचा विजय असो. काय? आपले लहान पुत्र विभीषणजींना आपले दर्शन हवे आहे. त्यांना बोलवा. दीर्घायु हो पुत्रा. भगवान शंकर तुझं कल्याण करू. आसनावर बस. माते, मी एका गंभीर समस्येवरच्या तोडग्यासाठी आलोय. मला मार्गदर्शन कर माते. खूपच अस्थिर चित्ताने बोलत आहेस. अशी काय गोष्ट झाली वत्सा? ज्येष्ठ बंधू महाराज रावणाने मला देशातून जायला सांगितलंय. रावणाने तुला देशातून जायला सांगितलंय? का? आज दरबारात त्यांनी माझा खूप अपमान केला. का? मी माझ्या मतानुसार त्यांना सल्ला दिला की प्रथमतः सीतेचं हरण करणंच उचित नव्हतं. एका परस्त्रीला तिच्या इच्छेच्या विरुद्ध आपल्या घरात ठेवणं धर्माविरुद्ध आहे. ती पतिव्रता स्त्री आहे. आता या पापामुळे लंकेचा विनाश होऊन जाईल. तिकडे श्रीराम किष्किंधाचे महाराज सुग्रीवांच्या मदतीने एका विपुल वानर सेनेला घेऊन लंकेच्या दिशेने सरकत आहेत. आणि इथे आमचे मंत्री त्यांना सल्ला देत होते की राम आणि लक्ष्मणाची काही चिंता करू नका. आमचे राक्षस सेनेसहित त्यांचा अंत करून टाकतील. परंतु मी त्यांना सांगितलं की ज्यांचा दूत हनुमान एकटाच साऱ्या लंकेला जाळून नष्ट करून गेला आहे त्यांच्या शक्तीला कमी नाही लेखता कामा. एका स्त्रीसाठी कोणा शक्तिशाली शत्रूशी लढाई नाही करता कामा. आपण देवी सीतेला सन्मानपूर्वक त्यांच्या पतीकडे पोचवायला हवं. त्यांना हे मत नाही आवडलं. मी आपला मुकुट त्यांच्या चरणांशी ठेवला की दादा, केवळ आपल्या हट्टासाठी लंकेचा विनाश नका करू. परंतु त्यांनी पायाच्या प्रहाराने माझा मुकुट दरबारात फेकून दिला आणि मला लंकेतून जायला सांगितलं. हे रावणाने चांगलं नाही केलं. परंतु यानंतर तुझ्यासाठी अजून कुठलाच मार्ग नाही. राजाची आज्ञा आहे. तुला जावंच लागेल. माते, यावेळी हे संकट तर त्यांच्यावर आलेलंच आहे. परंतु त्यांच्यामुळे साऱ्या देशावर संकटाची सावली पडतीये. अशा वेळी मी आपल्या देशवासियांना संकटात सोडून कसा निघून जाऊ? आपल्या प्रजेची साऱ्या राजकुळावर जबाबदारी असते. यावेळी जाण्याने देशद्रोह नाही होणार. जर इथे राहून तू प्रजेचं रक्षण करू शकणार असशील तर तुझं जाणं उचित नाही होणार. परंतु इथे राहून
तू काही नाही करू शकणार, कारण रावण तुला इथे स्वतंत्र नाही राहू देणार. म्हणून पहिलं काम तर हे कर की अतिशीघ्र इथून निघून जा. लंकेबाहेर जाऊन विचार कर की लंकेच्या निर्दोष प्रजेचे रक्षण कसं करू शकशील, कुणाची मदत घेऊन करू शकतोस. माझे मंत्री आणि मित्रांचं मत आहे की मला स्वतः श्रीरामांच्या जवळ जायला पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की त्यांचं वैर रावणाशी आहे. त्यांच्यामुळे लंकेच्या निर्दोष प्रजेला दंड नका करू. विचार चांगला आहे, परंतु काय माते? परंतु त्यात खूप संकट आहेत. काय? श्रीराम तुला का स्वीकारतील? तू शत्रूचा भाऊ आहेस, म्हणून नीतीनुसार त्यांना तुझ्यावर विश्वास नाही ठेवता येणार. त्यांनी तुझ्याशी तसंच वागायला हवं जसं ते रावणाशी वागतील. तर दुसरा उपाय काय आहे? काय मी लंका सोडून साधू होऊन जाऊ, कोणत्या गुहेत जाऊन बसू आणि आपल्या देशाचा नाश होऊन देऊ? नाही, ती अकार्यक्षमता होईल. ज्याचा देश संकटात असेल त्याला हे नाही शोभत. मग तुझे मंत्री बरोबर सांगतायत. तुला प्रजाहितासाठी आपल्या जीवनाची बाजी लावूनही श्रीरामांकडे निघून जायला पाहिजे. कदाचित ते तुला शत्रू पक्षातला समजून मृत्यूदंड देतील आणि ह्या बलिदानाने राजकुळात उत्पन्न झाल्याने त्या जबाबदारीतून तू मुक्त होऊ शकशील. जर ते एकदा तुला आपला मानतील तर काहीच भीती नाही, कारण मी ऐकलंय की रघुकुळातील लोक आपल्या वचनाचे पक्के असतात. प्राण देतील पण आपलं वचन खोटं पडू देणार नाहीत. मला वाटतं की तुझे पिता महर्षी विश्वांचं कथन सत्य होण्याची वेळ आली आहे. कोणते कथन माते? जेव्हा ते हिमालयात जात होते तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं. देवी, तुझ्या ज्येष्ठ पुत्र रावणाचा विनाशकाल सुरू झाला आहे. देवतांची प्रार्थना ऐकून विष्णूनं रघुकुळात अवतार घेतला आहे. आता वेळ येताच त्यांच्याकडून रावणासहित राक्षसांचा संहार होईल. स्वामी, एका रावणामुळे आपलं सारं कुळ आणि राक्षसांचा हा उन्नत समाज विनाशास पोचणार का? आणि पितरांना अग्नी देणाराही कोणी राहणार नाही. कैकशी, तुझा लहान पुत्र विभीषण आपल्या जातीचा उद्धार करेल. त्याच्याच द्वारे त्या राक्षसांचं रक्षण होईल, जे अधर्माच्या मार्गापासून दूर होतील आणि प्रभूला शरण जातील. म्हणून पुत्रा, मला त्यांची भविष्यवाणी सत्य होताना दिसत आहे. तू इथून सरळ श्रीरामांकडे निघून जा. माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. माते, एकदा पुन्हा आपल्या ज्येष्ठ बंधूंकडे प्रार्थना करून पाहू. कदाचित त्यांचा क्रोध त्यावेळी शांत झाला असेल आणि ते माझी गोष्ट ऐकतील. तू खूपच साधा आहे विभीषणा. जा, पुन्हा जाऊन बघ. विभीषण, वाटतंय तुला आपले प्राण नकोसे झाले. दादा, मी माता कैकशीच्या आज्ञेनं एकदा पुन्हा आपल्याला प्रार्थना करायला आलोय.
जे आम्हाला ऐकवायला आलायस ते जाऊन मातोश्रीला सांग. दादा, वेद आणि पुराण असं म्हणतात की सुबुद्धी आणि कुबुद्धी प्राणी मात्राच्या हृदयात राहतात. प्रत्येक प्राणी आपापल्या इच्छा आणि कर्मानुसार दोन्हीपैकी एकाचं अनुसरण करतो. शास्त्र म्हणतं, जिथे सुमती तिथे संपत्ती नाना, जिथे कुमती तिथे विपत्तीचे निधान. म्हणून दादा, सद्बुद्धीचा आश्रय घ्या. यावेळी कुमतीने आपल्या मनावर प्रभाव टाकलाय, म्हणून तुम्हाला हित आणि अहित ओळखता येत नाहीये. मित्राला शत्रू आणि शत्रूला मित्र मानत आहात. सीता, जी राक्षस कुळासाठी काळ रात्रीच्या समान आहे, तिच्यावर आपली प्रीती वाढत आहे. आणि जे आपल्याला विनाशाच्या मार्गावर रोखतात. बस विभीषण, द्रोही आमचं खातो आणि निष्ठा ठेवतो त्या वनवासींची. मूर्ख आमच्या मर्जीवर जगतो आणि कामना करतो शत्रूंच्या द्वारा आमच्या विनाशाची. धिक्कार आहे तुझ्यासारख्या कुलद्रोह्याचा. नाही नाथ, नाही. अहंकार होऊन शत्रू वाटे जास मी, विनाशकाला येऊनी बुद्धी होय विपरी, बुद्धी होय विपरी. मेघनाथ बरोबर सांगत होता. हा शट दयेला पात्र नाही आहे, नाही आहे. मंगल भाव मनात जपोनी, दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस रस